बांधवांनो, आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस. मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या बांधवांसोबत बोलतो, तर तुम्ही दररोजच ऐकताय ते. या भाजप सरकारला धनगरांनी भरभरून मतं दिले. 2014च मोदी साहेबांचं आश्वासन, फडणवीस साहेबांचं आश्वासन आणि त्यांना आपण मतं देऊन दिलेली सत्ता, त्याच्यामुळे त्यांच्याकडं आपला हक्क आहे मागण्याचा. 2014च्या अगोदर धनगर मागत नव्हते का, आंदोलन होत नव्हते का? तर होत होते, प्रचंड होत होते. आता आमचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणाले होतात, अभ्यास तुम्ही केलेला होता, आम्ही नाही. तुम्ही मत द्या म्हटले, आम्ही दिले. पण तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो म्हणलं होतं, दिलं नाही. मग आंदोलन सातत्यानं आमची होत राहिली. आमच्या बोकांडी टीस बसवली. त्यांच्या लक्षात आहे की मला माहित नाही. डॉक्टर शशिकांत तरंगे, कल्याणीताई, दादासाहेब काळे साताऱ्याचे, आम्ही असे बरेच लोक विरोध केला होता. कारण आम्हाला त्यावेळेसच कळलं होतं की फसवणूक आहे. झालं. तिथचा रिझल्ट काय आला? झाली. शिंदे समिती आमच्या बोकांडी बसवली. आउटपुट काय? 0. मुळात मी अत्यंत नम्रपणे सांगतो, माझा जितका अभ्यास आहे ते 100% सत्य आहे असं नाहीये, पण मला जे दिसतंय तेच सत्य. आज माझं 100% ठाम मत आहे की तुमचा प्रश्न हा समितीच्या, आयोगाच्या माध्यमातून इतकंच नाही तर आजच्या तारखेत कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लागू शकत नाही. कोर्टाच्या माध्यमातून निकाल लागल, पण कोर्ट सुद्धा तेवढं सक्षम असेल, तुम्ही त्याच्यापेक्षा सक्षम असेल तर. दुर्दैवानं जोपर्यंत रस्त्यावरची ताकदीची लढाई होऊन सरकारवर दबाव येत नाही, कारण परवा बैठक झाली, आता तितका वेळ नाही सांगायला. मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठका होतात, सातत्यानं होतात आणि सकारात्मक होतात. तशीच ती बैठक आहे. आउटपुट काय? मी त्या दिवशी स्पष्ट बोललो फडणवीस साहेबांना की तुमची इच्छा आहे साहेब देण्याची, खरं आहे, मान्य आहे आम्हाला, पण त्याचं रूपांतर
वापस गेलो. बऱ्याच बांधवांचा गैरसमज झाला होता. मी माफ करा. त्यावेळेसचा निर्णय तो योग्य होता. हे आता प्रत्येकाला मान्य करावं लागेल. 4 दिवस झाले. आम्ही तर महिन्यापूर्वी सांगितलंय 16 मार्चला मुंबईत यायचं. किती लोक आले कल्याणताई मुंबईत? बरं, इथं आम्ही आल्यानंतर पोलिसांना विनंती केली की तुम्ही रीतसर परवानगी द्या. रीतसर बसतो. तुम्ही 6 वाजता उठा, सांगा 6 वाजता उठतो, नेक्स्ट परवानगी द्या. झाले 3 दिवस. आम्ही सांगितलं होतं पोलिसांना तुम्ही परवानगी नाही दिली तर आम्ही उठणार नाही. आले लोक इथं. आत्ताही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही चुकत नाही बाबा. तुमच्या मनात ज्या शंका कुशंका निर्माण होऊ राहिल्या, समज गैरसमजचे बळजबरीच तुमच्याच मनानं तयार होऊ राहिले, त्याच्यामुळे वाटोळ होतं या लढ्याचं. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचं वाटोळ करतोय हा तुमचा चुकीचा विचार. आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, प्राणांतिक लढतोय. ठीक आहे, निर्णय एखादा कमी जास्त आमच्या बुद्धीला यावेळी जे सुचलं ते आम्ही करतोय. मी सांगितलं ना आत्ता, उद्याची परवानगी द्या, आत्ता उठतो. मी नाही उठत. बरं, इथून जर उठवलं पोलिसांनी, मी फुटपाथवर, तो उठायचं. अरे का? याच आझाद मैदानामध्ये जावळे साहेब इथं आहे. मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण हाच आमचा मोठा भाऊ मराठा समाज इथं आला होता. कोणती परवानगी होती त्यांना साहेब? हा? अरे ते आले, सरकारच्या बोकांडी बसले इथं. त्यावेळेस परवानगी नव्हती, चाललं. त्यावेळेस सुट्टी होती, चाललं. आणि आम्ही नियम फॉलो करतो. 3 दिवस झाले फुटपाथवर पडलो आम्ही. ज्या सरकारला आम्ही निवडून दिलं, भरभरून मतं दिले, ते लोक तुमच्या 2.5-3 कोटी लेकरांच्या भविष्याचा लढा लढणाऱ्या मावळ्यांना फुटपाथवर झोपवून राहिले. याची चीड तुम्हाला येत नाही कर बाबा. आणि आता जर पोलिसांनी इथून आम्हाला उठवलं, उठवू द्या, मी त्याला घाबरत नाही. मला उठवलं, फुटपाथवर टाकलं, फुटपाथवर उपोषण सुरू आहे. मला लॉकअप मध्ये टाकलं, लॉकअप मध्ये उपोषण सुरू आहे. मी मरायला लागलो, त्यांना असं वाटलं गेलं मरू द्यायचं नाही. मला वाचवायला जर दवाखान्यात नेलं, मी ट्रीटमेंट घेणार नाही, मरेल तिथं, तो उपोषण सुरू राहील. मी कमी पडणार नाही. परीक्षा तुमची आहे, वेळ तुमची आहे धनगरांनो. हा तुमच्या 2.5-3 कोटी धनगरांचा स्वाभिमान दिवसण्याचा प्रकार आहे हा. मला इथं उठवलं तर दीपक बोर्डाचा अपमान होणार नाहीये. जर दीपक बोर्डाला इथून उठवलं ना, महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा अपमान आहे की मराठा समाज ताकदीने गेला, यांच्या उरावर बसला इथं आझाद मैदानामध्ये. यांचं वाकडं करू शकलं नाही सरकार आणि पोलीस. तुम्हाला गप्पा मारायचा अधिकार राहणार नाही. मल्हार मावळे, मल्हार धनगरांच्या गप्पा मारायचा अधिकार राहणार नाही. आणि याला जबाबदार मी नाही राहणार. जबाबदार तुम्हीच आहे. जबाबदार ते लोक आहे जे या लढ्याला कमजोर करू राहिले अफवा पसरवून. त्यांनाही माझी विनंती, हात जोडून भावांनो, अफवा पसरवू नका. दीपक बोर्डाचं नुकसान होणार नाहीये. हे समाजाचा लढा कमजोर उराला ना. मला त्या अफवा पसरवणाऱ्यांनी सांगावं, दीपक बोर्डाचा लढा चुकीचा आहे. मी आता उपोषण सोडतो, घरी जातो. कशाला मरू मी? कुणासाठी मरू मी? हा लढा चुकीचा आहे माझा ताई. तात्या साहेब चुकीचं आहे माझं म्हणणं. एसटीच्या अंमलबजावणी करा. किंवा फडणवीस साहेबाला माझी विनंती आणि एक चॅलेंज सुद्धा आहे. फडणवीस साहेब, तुम्ही एकतर जे 36 नंबरला धनगर आहेत ते मान्य करा. तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो मान्य करा आणि तो पाळत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. आम्ही इथून उठून घरी जातो. मला जीव द्यायची हौस नाही. मलाही लेकरं बाळ आहे, मलाही परिवार आहे. आणि मराव कोणाला वाटत नाही. इथं कोणालाच मराव वाटत नाही. रिकामं नाही कोणी इथं. जर नसल होत तर म्हणा स्पष्टपणे की मी त्यावेळेस बोललो होतो, चुकीचं बोललो होतो, गैरसमज होता माझा. मी जो अभ्यास केला होता बारामतीमध्ये येऊन गाडीवर कागदपत्रांचा, हा चुकीचा अभ्यास केला होता. तुम्हाला आरक्षण देत नाही बाबा, धनगरांना देता येत नाही, माफ करा मला. मी इथून उठून घरी जातो. काय करायचं? त्याला चूक आहे का? मग पाहू आम्ही काय करायचं.
बरोबर आहे का त्या? एकदम बरोबर. मग ठरवा आम्ही पुढची लढाई कशी लढायची आणि काय लढायची. तर अरे का बेजार करताय आम्हाला? आणि कुणाला? ज्या भोळ्या धनगरांनी तुम्हाला सत्ता दिली. अरे देशाच्या स्वातंत्र्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन भाजप सत्तेत आलं. अरे याला धनगर जबाबदार आहे ना. आज तुम्ही आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, करोडोचे टेंडर घेतले, अरबोपती खरबोपती झाले. अरे या सगळा वाटा धनगरांचा आहे. आणि त्या धनगरांच्या मुळावर उठले का तुम्ही? आज हे आमच्या गावात काम करणारा असो, शेतात राबणारा असो, कष्टकरी असो, कामगार असो, हे लोक स्वतःचा पैसा खर्च करून इथं आले ना. हे आमच्या मागे कोण नाहीये. कोणता नेता आमच्या मागे नाही, कोणता पक्ष आमच्या मागे नाही. कारण कोणता नेता पक्ष जर आमच्या मागे असता आणि कोणाचे पैसे घेऊन जर जे आंदोलन चालवलं असतं ना, तर हे ग्राउंड भरलेलं असतं. मला भिकाऱ्यासारखे पैसे द्या म्हणावं लागलं नसतं कोणाला की द्या रे बाबा लोकवर्गणी द्या रे द्या रे. हे प्रामाणिकपणे आंदोलन लढतोय आम्ही. हे सगळे प्रामाणिक लोक आहेत. आणि याच लोकांनी प्रामाणिकपणे मतं दिलीत ना तुम्हाला. का छलताय यांना? अरे सांगा तरी एकदा की देताच येत नाही. दुसरं काही ठरवा आम्ही काय करायचं. काय पातोंड साहेब? प्रत्येक वेळेस भाषण करायचं. हो आम्ही देतो, आम्ही ठाम आहे. प्रत्येक वेळेस मीटिंग घ्यायची, आम्ही देतो, ठाम आहे. अरे तुम्ही देता म्हणून आमचे आंदोलन उभे राहू राहिले ना. आम्हाला असं वाटतं एकदा ताकदीने लढलं होईल, एकदा ताकदीने लढलं होईल. अरे आमची ताकद फुकट चालली ना. समाजाचा वेळ चालला, पैसा चालला, आमच्या सारख्याचा जीव धोक्यात चालला. दुसरे कामं धंदे नाही आम्हाला. रिकाम टेकडे लोक येते काय. ते एकदा सोक्ष मोक्ष लावा ना. आणि धनगरांच्या त्या बांधवांना विनंती आहे आमची की ज्यांना वाटत असेल की हा लढा चुकीचा आहे, त्यांनी येऊन आम्हाला सांगावं. एकतर योग्य असेल तर सपोर्ट करावं. हा लढा जर योग्य असेल, धनगरांच्या कल्याणाचा असेल, ज्याला ज्याला वाटतं त्यानं सपोर्ट करावं. आणि ज्याला वाटतं चुकीचं आहे त्यानं सांगावं. तरी आम्ही मागा घेतो बाबा की चला हे चुकीचं आहे. आमचं लढणं चुकीचं नाहीये ना, कायदेशीर आहे, संविधानात्मक आहे म्हणून आम्ही मागतो. फडणवीस साहेबांनी वचन दिलंय, मोदी साहेबांनी वचन दिलंय म्हणून मागतोय, भांडतोय. त्याच्यामुळे आता धनगर बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. इथल्या धनगर बांधवांना आता पोलीस येतील, लाठीचार्ज करतील. नाही लाठीचार्ज केला तर गोळ्या मारतील. किती लोक तयार आहे खायला? अरे मारणार कसं? मारणार आहे गेले प्रत्येक जण. अरे क्रांती अशी होत नसते. इन्कलाब इन्कलाब इन्कलाब. भारत माता की जय, भारत माता की जय. मी तयार आहे. भगतसिंगांना बॉम्ब टाकून पळून जाता आलं असतं. भगतसिंगांना पकडल्यानंतर माफी मागून फाशी टाळता आली असती. तर त्या काय म्हणले माहितीये का? अरे एक भगतसिंग मेला ना तर हजारो तयार होतील, इंग्रजांच्या बोकांडी बसतील आणि स्वातंत्र्य घेतील. फडणवीस साहेब मी जास्त बोलत नाही कारण जास्त बोलण्याच्या मूडमध्ये मी आता नाहीये. पण लक्षात ठेवा, तुमच्या या फसवणुकीचा जर एक दीपक बोराडे बळी गेला ना, हजारो दीपक बोराडे उगवतील या धनगरांच्या मातीतून. तुम्हाला मातीत घालतील सगळ्यांना. मी विनंती करतो, मी सगळ्यांना विनंती करतो. मी थोडासा पागल माणूस आहे. कारण लोक म्हणतात, ऐक रे दादा, कारण इतिहास साक्षी आहे की वेळेच इतिहास घडवतात. आणि मी प्रचंड संवेदनशील सेन्सिटिव्ह माणूस आहे. माझ्या डोक्यात आलं एका दिवसात किनाऱ्यावरचं जहाज समुद्रात सोडलं, चालती नोकरी सोडली गेली. 24 तास 12 महिने राज्यभर फिरतो समाजाचं काम करून. मी घरादारावर सगळ्या याच्यावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. माझ्या लेकरांना नाही माहिती, आला घरी बाबा तर आला, नाही तर काय करायचं तुला माहित नाही. तुम्ही बेजार होऊ नका. ज्याला पटलं ते इथं थांबा, ज्याला नाही पटलं ते जा. माझा राग नाही कुणावर, फक्त माझा राग हे जे घरी बसलेले त्या सगळ्यांवर आहे. आता
की उद्या पोलिसांनी पकडून नेल्यावर मी तर माझं आंदोलन सुरू ठेवणार आहे. मी सांगितलं, जेलमध्ये टाका, दवाखान्यात न्या, फुटपाथवर टाका, माझं उपोषण सुरू आहे. तुम्हाला जर स्वाभिमान असेल धनगरांना महाराष्ट्रातल्या, तर या आझाद मैदानात मी नाव घेऊन सांगतो. तुम्ही म्हणता ना की तारीफ करता, मी मराठा समाजाची तारीफ नाही करत, उदाहरण देतो की ते आले लाखोंच्या संख्येनं, बोकांडी बसले त्यांच्या अंगाला हात लावायची हिंमत झाली नाही कुणाची. आणि 2.5-3 कोटी धनगरांच्या वेदना घेऊन, 2.5-3 कोटी धनगरांचं दुःख घेऊन या मुंबईत मी आलोय आझाद मैदानात. हा दीपक बोर्डेचा अपमान होणार नाही, महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा अपमान होईल. आणि तुम्हाला जर आता स्वाभिमान असेल तर निघा मुंबईच्या दिशेनं. मला अटक केलं तरी निघा आणि नाही केलं तरी निघा. आता 6 वाजून गेलेत, सरकारच्या वतीनं निर्णय आलेला नाही. त्याच्यामुळे सर्वात पहिले उद्याचा गुढीपाडवा आहे. आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस इतिहासात असेल, वर्तमानात आमच्यासाठी आनंदाचा दिवस नाही. ज्याला गुढी उभारायची त्याला उभारा, नका उभारू, हा तुमचं स्वातंत्र्य आहे. पण कळकळीची विनंती करतो भावांनो, भाजपचे असा का कोणतेही असा आमदार असा खासदार असा मंत्री असा कितीही मोठे लाभार्थी असा पक्षाचे, तुमच्या समाजाला भाजपनं फसवलं 12 वर्ष झाले, याचा निषेध म्हणून काळी गुढी उभारा. काळा झेंडा तुमच्या घरावर लावा उद्या. कारण गावोगाव शहरात तुमच्या घरावर जर काळा झेंडा लागला, नका बोलू तुम्ही भाजपच्या विरोधात, नका बोलू फडणवीस साहेबांच्या विरोधात, नका विचारू जाब त्यांना. पण तुमचा अधिकार आहे, संवैधानिक अधिकार आहे. तुम्ही तुमच्या घरावर काळा झेंडा लावू शकता. तुम्ही जर तुमच्या घरावर काळा झेंडा लावला तर महाराष्ट्रातल्या या सरकारला ड्रोन मधून सगळीकडून चित्र दिसले, कॅमेऱ्यातून, फोटोतून, व्हिडिओतून, सोशल मीडियावर आले की आम्ही काळा झेंडा लावला, काळी गुढी उभारली. तुम्हाला सांगतो याचाही फार मोठा इफेक्ट पडणार आहे. आणि पुढची दिशा काय होईल हे आता तुम्ही ठरवायचंय. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. ज्याला पटलं ते इथं थांबा, ज्याला नाही पटलं त्याचा. पोलीस बांधवांनो, या तुम्हाला काय करायचं ते करा. मी मरायला आणि लढायला तयार आहे. दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊंनी आता 1 मिनिट, भाऊंनी जी भूमिका मांडली त्याला एक महिला भगिनी म्हणून मी